नमस्कार लाडक्या बहिणींनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि आता 2100 रुपये फक्त या 3 बँकेतच जमा होणार आहे। तर होऊ शकते आपलं जर बँक खाते या 3 बँक व्यतिरिक्त असेल तर आपल्या खात्यावर या योजनेचे पुढील 2100 रुपये जमा होणार नाही। तर नेमकी बातमी काय आहे तर त्याची सविस्तर माहिती आपण बघूया, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला ही माहिती कळणार आहे। तर बघूया लाडक्या बहिणींनो। तर लाडक्या बहिणींनो, सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेच्या नियमात बदल झाल्याबाबतची जोरदार चर्चा सुरू आहे। त्यानुसार काही जण म्हणत आहेत की 50% महिला या योजनेतून बाद होणार आहे, तर काही जण म्हणतात की हमी पत्रातील उत्पन्नाची खोटी माहिती अनेक महिलांनी दिल्याने या योजनेचा लाभ आता त्यांना घेता येणार नाही। त्याचबरोबर अजून एका नियमाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळते आणि ती म्हणजे बँक संदर्भातील। आता इथून पुढे 2100 रुपये त्याच महिला भगिनींना मिळणार आहे की ज्या महिला भगिनींचे खाते पुढे दिलेले जे काही 3 बँक आहे तर त्या 3 बँकमध्ये असेल तर त्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे। तर अशा प्रकारची माहिती अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर लाडक्या बहिणींनो, या संदर्भात मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी काही वेबसाईट आहे, त्यानंतर इतर जे काही नवीन GR आलेले आहे का या संदर्भात, तर त्या सगळ्या गोष्टीची शहानिशा केलेली आहे आणि फॅक्ट चेक केलेले आहे। आणि त्यानंतर आपल्या समोर जी काही मी आता माहिती सांगणार आहे ती अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळणार आहे की नेमक्या त्या कोणत्या बँक आहे की त्याच खात्यावर त्याच बँक अकाउंटला आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, या संदर्भात मी फॅक्ट चेक केल्यानंतर असं दिसून आलं की शासनाने बँकेच्या खात्याबाबत कोणताही नियम बदललेला नाही। बघा लाडक्या बहिणींनो, ही जी काही माहिती सांगत आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आणि सगळीकडे हे चेक करूनच मी आपणास ही माहिती देत आहे। आणि ज्या राष्ट्रीय बँका आहे त्याच बँक खात्यामध्ये या योजनेचे पैसे येणार आहे, म्हणजे ज्यांना आपण सरकारी बँका म्हणतो त्याच बँकेमध्ये या योजनेचे पैसे जमा होणार आहे। आणि त्यासाठी आपल्याला बँक अकाउंटला आधार लिंक करणं गरजेचं आहे। हा एक दुसरा नियम आहे। तर लाडक्या बहिणींनो, अनेक लाडक्या बहिणी अशा आहे की ज्यांनी अजूनपर्यंत त्यांच्या बँक अकाउंटला आधार लिंक न केल्यामुळे त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होऊ शकलेले नाही। त्यामुळे जी काही पहिली आणि महत्त्वाची अट आहे की आपलं जे काही बँक खातं आहे तर ते नॅशनलाइज बँकेमध्ये असावं, म्हणजे जी सरकारी बँक असावी आणि त्या बँक अकाउंटला आधार लिंक केलेलं असावं। हा साधा सरळ नियम आहे। त्यानंतर मला असं दिसून आलं की अनेक लाडक्या बहिणींनी आता आपल्या बँक अकाउंटला आधार सुद्धा लिंक केलेला आहे, त्यामुळे आता चिंता करण्याची गरज नाही, काळजी करण्याची गरज नाही। आता फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की ज्या लाडक्या बहिणींनी अजूनपर्यंत बँक अकाउंटला आधार लिंक केलेलं नसेल तर त्यांनी या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये कॉमेंट करा, म्हणजे आपल्याला कळून येईल की नेमक्या अशा किती लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचं बँक अकाउंट हे आधार सोबत लिंक झालेलं नाही। तर कृपया कॉमेंट्स करा। त्याचबरोबर दुसरी गोष्टही सांगायची आहे लाडक्या बहिणींनो की तुम्ही व्हिडिओ बघता परंतु लाईक करत नाही, त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींना एक नम्र विनंती आहे की त्यांनी लगेच लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत शेअर करा। तर आता आपण मेन विषयाकडे येऊया। तर लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींना मागील 5 हप्त्याचे 7,500 रुपये मिळालेले आहे तर त्यांच्या खात्यावर डिसेंबरचा हप्ता रुपये 2100 येऊन जाईल, त्यात कोणतीही अडचण येणार नाही। मात्र अजूनपर्यंत ज्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ झालेला नाही त्यांच्या खात्यावर पैसे जमा होताना मात्र अडचणी निर्माण होऊ शकतात। आता या संदर्भात मागील लाडक्या बहिणींचे जे काही फॉर्म आहे तर ते चेक करणे पण सुरू झालेले आहे आणि आता रिसरपणे ज्या महिलांचे बँक संदर्भातील प्रॉब्लेम सुटलेले आहे तर त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होऊ शकणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता आपल्याला कोणती बँक बदलण्याची गरज नाही। तुमची बँक ही फक्त सरकारी बँक असावी, हा साधा सरळ नियम आहे आणि या योजनेच्या नियमात अजून कोणताही बदल झाला नाही, त्यामुळे चिंता करू नका। सगळ्या लाडक्या बहिणींना उर्वरित सर्व पैसे मिळतील आणि रुपये 2100 पण डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे। तर या नियमामध्ये अजून कोणताच बदल झालेला नाही असं
एक दिवसापूर्वी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या मुख्यमंत्री नाही, मंत्रिमंडळ नाही, तर या योजनेत बदल करण्यासाठी नेमकं कोण निर्णय घेणार, तर हा मोठा प्रश्न आहे। त्यामुळे योजनेमध्ये अजून तरी कोणताही बदल झालेला नाही, त्यामुळे आपल्या सगळ्यांना या योजनेचे पैसे मिळणार आहेत। तर पुढे बघा लाडक्या बहिणींनो, एक महत्वाची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर बघा, महाराष्ट्रात 5 तारखेला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे आणि 6 तारखेपासून मात्र सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे बिलकुल काळजी करू नका, चिंता करू नका, फक्त वाट बघा, कारण आता आपल्याकडे दुसरा पर्याय नाही। आपल्याला वाट बघावं लागेल, वेट करावं लागेल, तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे। कारण आता दुसरा तरी कोणता पर्याय नाही, कारण जोपर्यंत मंत्रिमंडळ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात निर्णय घेणार नाही, तोपर्यंत डिसेंबर पासूनचा जो काही 2100 रुपयाचा हप्ता आहे तर तो लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार नाही। त्याचबरोबर मागील जे काही पैसे अनेक लाडक्या बहिणींचे उर्वरित आहे, तर लाडक्या बहिणींनो आपण सुद्धा चिंता करू नका, आपल्याही खात्यावर या योजनेचे जे काही उर्वरित पैसे आहे ते सुद्धा लवकरात लवकर जमा होणार आहे। आणि लाडक्या बहिणींनो, मला विशेष सांगायचं आहे की या संदर्भात आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपणास या योजनेसंदर्भातील रोजच अपडेट देत असतो। त्यामुळे जी काही खरी माहिती आहे, सत्य माहिती आहे, तर ती आपल्या समोर मांडण्याचा नेहमीच प्रयत्न करत आलेलो आहे। त्यासाठी आपल्या चॅनलवरील जे काही व्हिडिओज रोज येतात तर त्यांना मिस करू नका, ते सगळे व्हिडिओ बघत चला, म्हणजे आपल्याला या योजनेची खरी माहिती मिळणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये। जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।